धक्का लावावा, तुमच्या पायाला डोकं लावावं, दर्शन घ्यावं एवढीच इच्छा होती. मेलो मरायला लागलो तरी माझी इच्छा शेषानं नाही पूर्ण होऊन दिली. केवळ काय तुमच्याकडे धन दौलत मागत होतं, दर्शन तर घ्यायचं होतं. मला चरण स्पर्श राहिला देवा आणि मी आता मरायला लागलो. केव्हा पूर्ण होणार? तेव्हा विष्णू असणार, नारायण असणाऱ्या अवतारामध्ये त्या केवटाला, कासवाला मी वचन दिलं, बाबा मी सध्या या शेषाच्या ताब्यात आहे, तो मोठा आहे माझ्यापेक्षा. पुढच्या अवतारात तो लहान मी मोठा असणार आहे, तो माझ्या ताब्यात असणार आहे. मी आता त्याच्या ताब्यात असल्यामुळे तुला दर्शन नाही मिळलं, पण कासवा पुढच्या जन्मात स्पेशल चरण सेवा तुला महाल रिझर्वेशन आताच केलं तुझं, असा त्याला वर दिला होता. म्हणून तुझ्यामुळं त्याला मी चरण सेवा आता देणं भाग आहे. लक्ष्मण दादा आपली चूक आहे कळल्यानंतर लक्ष्मण दादा गप्प राहिले आणि मग तो केवट आहे. आता इकडे या, तो केवट आहे ना, तेवढ्यात पत्नीला म्हणला चल 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 चल, लाकडाची काटवट घे, गंध अक्षदा फुलं आणि पाण्याचा कमंडलू घे. ते निघाले तिकडून आणि साहित्य घेऊन आलेले आहेत. पाहत कटवता आहे क्या? इकडे या थोडं पुढं सगळे तुम्ही तिघ जण. आता लाकडाची काटवट गावात सुद्धा राहिलेली नाही म्हणून इकडे परात आणलेली आहे. तो येताना बायकोला मला लाकडाची काटवट घेऊन चल. ती म्हणली एवढी बी काही दरिद्री नाही आपली, तांब्याची मोठी परात घेते ना. तो म्हणला लाकडाची काटवट घे म्हणतो ना. ती म्हणली लाकडाची काटवट कशाला? केवटाने सांगितलं तांब्याच्या परातीत देवाच्या पायाचं पाणी धुवून साठल्यावर आपण लगेच पिऊन टाकू. मी जास्त वेळ लावणाऱ्या देवाचे पाय धुवायला. आपण काय करायचं माहितीये का? देवाचे पाय धुवायला मी 2-3 तास लावणार आहे. तेवढ्या 2-3 तासात तांब्याच्या परातीत जर पाणी राहिलं तर ते काय आटत नाही, शोषून घेत नाही परात. मला काय म्हणायचंय, तांब्याच्या परातीतलं पाणी आपण तीर्थ म्हणून पिऊन टाकणार, झालं एकदाच मिळणार. लाकडाची काटवट बायकोला तो एवढ्यासाठी घे म्हणत होता, लाकूड हा पदार्थ पाणी शोषतो म्हणून म्हणला लाकडाची काटवट घेऊन चल जोरात. हाय आपल्या घरात सुटली दोघं, पण ती लई चॅप्टर होती बायको त्याची बर का. केवटाची बायको डोकेबाज होती. ती रस्त्याला लागली तरी म्हणली लाकडाची काटवट का घ्या म्हणला तुम्ही. म्हणला तुम्ही बाया आहे ना, एखादी गोष्ट ध्यानात आली म्हणजे ती सोडत नाही विचारायची. ऐक तुला लाकडाचीच काटवट का घे म्हटलो मी. लाकडाच्या काटवटीत 2-3 तास देवाच्या पायाचं पाणी राहिलं ना तर लाकूड पाणी शोषून घेतो. तांब्याच्या तामनात घेतलं तर लगेच पिऊन टाकलं की संपलं, ते कोरडं होणार. पण 3 तास पाणी देवाच्या पायाचं तीर्थ लाकडाच्या काटवटीत जर राहिलं ना तर साठलेलं पाणी आपण पिऊन टाकणार, पण शोषलेलं पाणी जे आहे ना लाकडानं ते 10-12 दिवस पुन्हा पीठ मळताना भाकरीत आयतं येणार. ते केवटाची बायको म्हणली डोकं आहे हो तुम्हाला. म्हणला डोकं आहे नाही तर काय, मला चल आता रस्त्यानं पळ. आले तिथं साहित्य घेऊन. दोघांनी रामप्रभूंचं दर्शन घेतलं. ते दर्शन घेतलं रामप्रभूंचं आणि केवटानं आपल्या पत्नीला सांगितलं जा पाणी घेऊन ये. आणि मग तिथं गंगा वाहते ना, त्या गंगेचं पाणी तिनं आपल्या नवऱ्याला आणून दिलं. तेव्हा केवटानं सांगितलं प्रभू हे दिसतंय ना तुम्हाला नीट, आता थोडं रामप्रभूंना तो सांगतो प्रभू द्या बरं तुमचे पाय आता धुवायला. रामांनी काय केलं, दोन्ही पाय त्या परातीमध्ये धरले. दोन्ही पाय त्या परातीमध्ये ठेवून राम उभा राहिले. तसं तो केवट म्हणतो देवा दोन्ही पाय मी एका वेळेला नाही धुणार, एका वेळेला एकच धुणार. सीतेनं लक्ष्मण दादाला दाखवलं, बघितलं का कशी मिजाज चालली त्याची. लक्ष्मण दादा म्हणले लय लागलाय त्याचा वशिला, काय करू आता, माझा भाऊ बी मला बोलून द्यायला. आणि रामांनी त्या केवटाचं ऐकलं आणि लगेच एक पाय बाहेर घेतला. बाबा एक तर एक पाय धो. आणि पाय आधांतरी धरलाय रामांनी. आता त्या काटवटीमध्ये पाय आधांतरी धरलाय. एक हात त्यानं आपल्या त्या रामांच्या पायाखाली घातलाय आणि त्याच्या पत्नीनं पाण्याची धार रामांच्या पायावर लावलेली आहे.
सुंदर पहा दृश्य ते डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रभू रामराय आणा, तो केवट आणा आणि त्याची पत्नी ती पाणी ओतते. प्रभू सुंदर असं तो पाय धुतोय आणि पाय धुता धुता तो काय म्हणतोय, माझ्याकडे बघ ना. ते पण नादावलं बघायला तर जा तिथं. तो पाय धुता धुता गप्प धुईल का? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो. जीवन संगीत है इसे गाते रहो, जीवन संगीत है इसे गाते रहो. गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. ताली वाजवा, ताली वाजवा. जीवन संगीत है उसे गाते रहो, जीवन संगीत है उसे गाते रहो. भजन करताना टाळी वाजवणं महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टीला जिथल्या तिथं महत्व आहे. हो सांगू का तुम्हाला, भजनामध्ये टाळीचं आत्यंतिक महत्व आहे. जेवण करताना थाळीला महत्व आहेच ना. बंदूक वापरायची तर गोळीला महत्व आहेच ना. भोजन शोभा नहीं देता थाली बिना. गौर से सुनो मेरी बात, गौर से सुनो मेरी बात. भोजन शोभा नहीं देता थाली बिना, पेड़ शोभा नहीं देता डाली बिना, बंदूक शोभा नहीं देती गोली बिना, ससुराल शोभा नहीं देता साली बिना. वैसे भजन शोभा नहीं देता ताली बिना. चालू आहे. बराच वेळ एक पाय धुवायला लावला, नंतर आपल्या उपरण्यानं तो पाय त्यानं रामरायांचा स्वच्छ केला आणि मग रामांना तो म्हणतो दुसरा पाय द्या. तेव्हा रामांनी दुसरा पाय दिला आता त्याला धुवायला. दुसरा पाय धुता धुता त्यानं किती वेळ लावले माहितीये? 2 तास जवळजवळ लावले आणि 2 तास एकाच जागेला उभा राहिल्यामुळं वा सुंदर ऍक्शन चालली ना रामप्रभूंची. बघा बघा होलीमध्ये समजून सांगताना नीट ऐकलं ना तरी तास व्यवस्थित होत. 2 तास एका पायावर कुठं धरायला जागा नाही, आधाराला टेकायला काही नाही. माणूस एका जागेला किती वेळ उभा राहिलो. राम असे बेलकांडायला लागले, राम असे डोलायला लागले, पडतोय का काय, पडतोय का काय. आणि त्या केवटाला तेच पाहिजे होतं. केवटानं वर बघितलं, रामांना म्हणतो डोलताय काय राव, काय झालं डोलायला, बेलकांडायला काय झालं. राम म्हणले शहाण्या मला वरती धरायला काय नाही, टेकायला काय नाही, पुढे काय आधाराला नाही. मी एका पायावर किती वेळ उभा राहणार रे. आधाराला काय नसल्यामुळं मी असा बेल काढायला लागलोय, पडतो का काय असं वाटतंय मला. केवटाला तेच पाहिजे होतं. आणि केवट काय म्हणतो माहितीये का, प्रभू तुम्हाला आधार पाहिजे असला तर, केवटाचं वाक्य लिहून ठेवा.
केवट म्हणतो प्रभू तुम्हाला आधार पाहिजे असला तर, तुम्ही पडू नये असं तुम्हाला वाटत असला तर, तुमचे पाय धुण्याचं काम माझ्या हातानं चालू आहे खाली. माझ्या हातानं तुमचे पाय मी धुतोय. माझं डोकं काय काम करतंय का? तुमचं करतंय का? डोकं काम करतंय का? काय ऐकताय मग तुम्ही? केवट म्हणतो मी हातानं तुमचे पाय धुतोय. माझं डोकं मोकळच आहे ना, तुमच्या कमरेपर्यंत आलंय मी गुडघ्यावर बसल्यामुळं. माझं डोकं काय काम करतंय का? खरं तर त्याचं डोकंच काम करते. तुमचं काम करत असलं तर कळेल तुम्हाला, त्याचं डोकंच काम करतंय. तो म्हणतो देवा माझं डोकं कुठं काय काम करतंय? माझं तुमचं पाय धुण्याचं काम हाताने चालू आहे आणि डोकं रिकाम आहे माझं. तुम्हाला पडू नये वाटत असलं तर, तुम्हाला आधार पाहिजे असला तर माझ्या डोक्यावर हात ठेवा, म्हणजे तुम्ही पडणार नाही. राम हसले आणि खुशाल त्याच्या डोक्यावर रामांनी आधारासाठी असा हात धरला. आता ऐका, याला म्हणतात भाग्यवान भक्त. ज्याला खाली चालू आहे ती मिळते चरण सेवा, आणि डोक्यावर हात मिळलाय परात्पर परब्रह्म अकारण करुणा वरुणालय भक्तवांचित कल्पतरू परमात्मा श्री रामांचा हात वरद हस्त म्हणून त्याच्या मस्तकावर मिळाला. खाली आहे चरण सेवा आणि रामांचा मस्तकी हात. याला म्हणतात आशीर्वादात्मक मंगल. आशीर्वादात्मक मंगल त्या केवटाला मिळालं. भाग्यवान आहे तो केवट. सेवा संपली. रामांनी पाय बाजूला घेतला. केवटाच्या पत्नीनं साहित्य घेऊन आपल्या घराकडे वाटचाल केली आणि केवट म्हणतो हे तीर्थ तसंच राहू द्या, मी घरी आल्यानंतर आपण घेऊ. गंमत काय झाली, ते केवट असा पाय धुतोय हे त्या नगरीत कळलं होतं. ती सगळी बिल्ल नगरी उधळली आणि म्हणले रामाच्याच पायाचं तीर्थ आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. केवट म्हणला ज्याला पाहिजे त्यानं लाईनीत या. लाईन मध्ये यायचं, लाईन मध्ये यायचं, मध्ये आधी घुसणारा मिळणार नाही. ते तीर्थ मिळवायला लाईन सगळी लागली. सीतामाता म्हणली लक्ष्मण दादा आपलं कसं, आपल्याला तीर्थ प्रसाद म्हणून पाहिजे ना. लक्ष्मण दादा म्हणले मग मिळणार ना, आपल्याला मिळणार, डोंट वरी अबाउट इट, आपल्याला मिळणार नीट. सीतामाता म्हणली आपल्याला लाईनला जावं लागेल ना. लक्ष्मण दादा म्हणले आपण लाईनला, घरची माणसं आपण लाईनला, आपण लाईनला दुसरी, आपण वशिलेची माणसं ना, आपण घरची माणसं ना, आपल्याला ते हिता आणून देईल. सीतामाता म्हणली लक्ष्मण अजून तुझ्या डोक्यात येत नाही बाबा, वशिला त्याचा आहे सध्या, आपला नाही. संपून गेलं तर बोंब होईल, नाही रे देणार, थेंब सुद्धा मिळू द्यायचा नाही. दोघं गुपचूप जाऊन त्या लाईनला लागले. सगळ्यांनी तीर्थ घेतलं. ती बिचारी ती केवटाची पत्नी निघून गेली आणि मग रामांना तो केवट म्हणतो आता चला नौकेमध्ये बसायला चला, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावरती नेऊन सोडतो. रामांना हात देऊन त्यानं नौकेमध्ये घेतलं. कौस्तुभ हा केवट. नंतर रामांना त्यानं हात देऊन, जगाला ज्याचा हात त्यानं रामाला दिलेला आहे हात, जगाला ज्याचा हात त्याच्यामुळे मिळते सगळ्याला साथ. जगाला ज्याचा हात त्यानं रामाला दिला हात. म्हणा ना क्या बात, कवा म्हणायला. रामरायांनी सीतेला हात देऊन घेतला आत नौकेत. प्रवास कसा करावा याची अक्कल रामायणामध्ये शिकवलेली आहे बरं काही. आपल्या बरोबर आपली पत्नी वगैरे असेल प्रवासाला जाताना तर पत्नीला अगोदर घ्यायचं, आपल्या सहप्रवासाला नंतर घ्यायचं. ही अक्कल रामायणात शिकवलेली आहे. आता बघा, राम बसा, सीतामैया बसा, लक्ष्मण दादा उभेच राहू द्या. गोह काय पिच्छा सोडत नव्हता. आता गोवा काय चालत येईल नौकेच्या माग. गोवा पैदल आएगा क्या, नौका के पीछे पैदल आएगा वो, क्या कौस्तुभ, क्या करेगा. नौका अटक जाने के बाद वो धक्का मारेगा.
अच्छा बाहेर काढा चांगलं वलं दिसलं पाहिजे लोकांना हा एवढ्या वर दिसल्यावर खाली खाली पाण्यातून अगदी हा वरपर्यंत आणायचा हात आता रामप्रभूंना बसवून त्याची नौका सुरू झालेली आहे त्याच्या नौकेमध्ये रामप्रभू बसलेले आहेत आपण सांगू देहरूपी एक नौका आहे याच्यामध्ये राम यावा बसायला आपण कितीही नेटानं ती नौका वलवायला तयार आहे पण रामाला बोलवावं लागतं सेवा करावी लागते तेव्हा रामाचा आशीर्वाद असा मिळतो राम आपल्या देहरूपी नौकेमध्ये बसतो चला नौकेचा प्रवास सुरू झालेला आहे गोड भजन करत करत त्यानं नौका हाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आपण सगळ्यांनी म्हणा भजन जरा श्रीराम आता मला कुठवर नाही नुसतं लावून सोडून देता श्रीराम जय राम जपा करो श्रीराम जय राम जपा करो जपा करो श्री राम जय राम जपा करो श्री राम जय राम जपा करो श्री राम जय राम जपा करो वैभव या ना थोडं पुढं थेट खाली या थोडं या नगर नारायणाचा आशीर्वाद मिळणार टाळी वाजवायची खाली खाली या खाली या हा खाली बसायला बोलवलं काय गौरव कुठे गणेश कुठे खाली या चला बसून बसून कंटाळ मला उठून नाचावं वाटतं मानपाला याडाक देऊन यावं वाटतं पाय मोकळे होतात ना चांगले हा गौरव गणेश ओळखीची तेवढीच माझी आहे चांगली नाचणारी इकडे गुंतली
नाचतो हालू हालू, स्टेजवर चाल हालू हालू म्हणलो तर दना दना पळतो. तिथं आता कना कना नाच ना सगळे. बऱ्हाणपूरची सगळी गँग आहे, सगळी दिसतात. लांडे, क्षीरसागरी, सगळी सगळी सगळी, गोरखशेठ, निलोस. बाहेर गावावरनं कथेला, नारळी सप्तेला आलेल्यांनी नाचू नये असं कुठं बोर्ड लिहिलेला आहे काय? तसं नाही ना कुठं काय? बरं, तुम्हाला नगद नारायणाचं रामाचं नाव घेऊन नुसतं उठून डोलून टाळे वाजवायला काय जड काय जाईल? मला बाबांनी सांगितलं होतं आज सगळा मंडप उठून नाचला पाहिजे. प्रेममूर्ती महंत शिवाजी बाबांचा आदेश आहे, मंडप सगळा नाचवा आज. त्यांचा आदेश पाळा, माझा नका पाळू. उठा, 2 मिनिटात अंगही मोकळं होतंय, मांडी घातलेली जास्त वेळ राहते. बाहेरचे म्हातारे पालकुल फेटे बांधले, पालकुल फेटे काढा डोक्यातनं, जरा गार होईल डोकं. वा, आता घ्या रे एक कॅसेट मध्ये सगळा मंडप उठून नाचतो. इथं उभं राहायचं नाही येडेवानी, एसटीची वाट बघत राहिलेवानी. हा तो हा नाही नाचत, बघितलं बनायंगे मंदिरला काल, नाचत नाही. याच्यातच शेवट जोडायचं बरं का, बनायंगे मंदिर याच्यात शेवट जोडायचं. हा ऐका, आनंदानं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. अंग तरी डोललं पाहिजे. मी सांगितलं ना, एसटीची वाट बघत उभा राहिले आणि स्टँडवर, तसं नाही करायचं. उभं राहिले उभा, तसं नको. ही एक गट मध्यंतरी येऊन बसलेलं मला चांगलं वाटतंय, गळ्यात उपरणी टाकलेला. बाहेरगावचे आहेत ना कोणतरी, पुढे या ना. बऱ्हाणपूरचा सप्ताह म्हणजे बाकीच्या पुढेच यायचं नाही काय? मला म्हाताऱ्यांची तोंड बघू बघू नको वाटायला लागले. इथे लिंबाखाली म्हातारी, सगळी म्हातारी म्हातारी. या पुढे या, पुढे या तुम्ही. आय लाईक इट. तरुण मंडळी बरं आहे, पुढे या. परमार्थाचा धिंगाणा करायचा आपल्याला, परवानगी आहे नगद नारायणांची. परमार्थिक धिंगाणा आहे. आपण कुणाच्या वरातीला गेलो काय नाचायला? कोणाची वरात नाचते जोरात? देवाच्या दारात आहे आपण. अयोध्या नगरीचा मंडप आहे बऱ्हाणपूर मधला हा, आणि नगद नारायणजी इथं स्वतः उपस्थित आहेत. ते पाहतात आपल्याकडं सगळ्यांकडं. अंगाचा आळस झटका जरा. भज मन राम राम राम, मेरे राम राम राम. भज मन राम राम राम, मेरे राम राम राम. राम राम राम, मेरे राम राम.
पाय मोकळे झाले असतील. बसा. 1 तास कुठे चालले नाचणारे पलीकडे पुढं? बसा बसा, इथंच बसा, जागेवर बसा. रामप्रभूंना बसवलेल्या नौकेचा प्रवास सुरू आहे. केवट काय करतो? बसा ना हो, बसा ना हो ताई, बसा की. ओ ताई, ताई, ओ ताई, ताई, ऐकत नाही. बसा. ए लेकरा हो, बसा. ए ए ए खाली बसा ना रे. बस. चला. मावशी, पहिली जागा कुठे गेली? यावर निवांत वाऱ्याला तरी येत. चला, हे शांत करायचं म्हटलं का नाही, अशी करते. जय जय श्रीराम. काय करायचा? या टोकावरून नौका पलीकडच्या तीरावर रामांना उतरायचं होतं ना, त्या टोकापर्यंत न्यायचा. हात खाली करा. आता नाव सुरू झाली. तिकडे टोका आला, तिथं आता उतरायचं ना रामांना. पण तो काय करायचा? तो किनारा जवळ आला की नौका परत वल मारून वळवायचा आणि परत जिकडून आलतो त्याच बाजूला घेऊन जायचा. तो किनारा जवळ आला की पुन्हा नाव वळवायचा आणि पुन्हा जिकडं रामांना जायचंय त्या किनाऱ्याकडे यायचा. तो किनारा जवळ आला की पुन्हा वळवायचा. पुन्हा इकडून तिकडं, इकडून तिकडं. पाण्यातल्या पाण्यात त्या केवटानं नौका 15-20 वेळा फिरवली. 15-20 फेरे मारले पाण्यातल्या पाण्यात. आता काय घडलं नीट ऐका. पाण्यातल्या पाण्यात चक्रा मारल्या 10-12 वेळा. राम वैतागले. अरे अशानं प्रवास आयुष्यभर संपेल का? मला जिकडं जायचं तिकडं नौका गेली की पुन्हा इकडं आणतो, इकडं आले की पुन्हा तिकडं नेतो, इकडं तिकडे. असा प्रवास कधी केव्हा संपणार आहे? राम त्याच्यावर चिडले आणि राम त्याला म्हणतात, हे शहाण्या, आमचा प्रवास असं संपायचा कधी? तिकडं जायचं त्या बाजूला गेलेली नौका परत का आणतो? असे किती फेरा मारायला लावतो? 10-12 फेरे झाले. आता 10-12 फेरे झाले म्हणून राम कंटाळले आणि रामांनी तक्रार केली ना, किती फेरे मारायला लावतो पाण्यातल्या पाण्यात. तेव्हा तो केवट फार डोकेबाज आहे. केवट काय रामांना म्हणतो? देवा, ऐका नीट. त्याचं वाक्य कळलं तर बघा. देवा ऐका नीट. देवा, तुम्हाला मी पाण्यातल्या पाण्यात, बर नौका माझी वल मी मारतोय, तुमचा काय हात दुखतोय का? आणि एवढ्याशा नदीच्या पात्रात तुम्हाला 10-12 फेरे मारायला लावले तर एवढा तुम्हाला कंटाळा आला आणि तक्रार करता? सांगा देवा, पाण्यातल्या पाण्यात माझ्या नौकेत आयतं बसून 10-12 वेळा फिरवलं, एवढ्या चक्रा मारल्या तर तुम्हाला एवढा कंटाळा आला आणि तक्रार करताय मला? सांगा देवा, तुमच्या प्राप्ती करता आम्हाला जीवाला 84 लक्ष योनीचे फेरे मारावे लागतात. आम्ही कोणाकडे तक्रार करायची? पाण्यातल्या पाण्यात फिरवलं तर तक्रार करताय. 84 लक्ष योनी फिरल्यावर तुम्ही भेटत असता. रामांना त्याचं उत्तर गोड वाटलं. राम म्हणले, बाबा कधी न्यायचं तेव्हा नी. आणि मग एकदाचा नौकेचा प्रवास त्या किनाऱ्याला गेल्यानंतर त्यानं थांबवला. तो केवट नौकेच्या बाहेर उडी टाकतोय आणि केवटानं बाहेर आला. केवटानं रामरायांना हात दिला. रामराय बाहेर नौकेतून आले, खाली उतरले. रामांनी सीतेला नौकेतून बाहेर घेतला हात देऊन. लक्ष्मण दादाला काय आधाराची गरज नाही. उडी मारली, आले लक्ष्मण दादा बाहेर. इकडे या आता. केवट राम दोघं थोडं पुढं आणखीन दिसेल. मग त्या आजीला जास्त मान वर करावं लागते अशी पुढं. हा
त्या केवटाला आता राम प्रभू म्हणतात, बाबा सुंदर असा प्रवास झाला आमचा तुझ्या नौकेमध्ये, काही अडचण नाही, आता आता तुला काहीतरी मोबदला दिला पाहिजे. पण रामांच्या ध्यानात आलं, कैकेयीनं सगळे दागदागिने माझे उतरवून घेतले. अंगठी नाही, गळ्यात काही कुठला गोप नाही सोन्याचा, काहीच नाही माझ्याकडं. आणि सांगू, दशरथांचा मुलगा राम, चक्रवर्ती सम्राट राजाचा मुलगा राम, त्याला शर्मेनं खाली मान घालण्याची पाळी आली. पूरी राम कथा में एक ही ऐसा भक्त है जिसका नाम केवट है, उसके आगे प्रभू को शर्म से झुकना पड़ा. शर्मेनं मान खाली घातली रामांनी. काय करू मी, माझ्याकडे काहीच नाही, या साध्या लाकडाच्या नौकेचा मालक आहे, पण मी त्याला द्यायला काही आहे, माझ्याकडे काहीच धनद्रव्य नाहीये. तेव्हा सीता मातेनं अडचण झाली आपल्या नवऱ्याची. बर का सीता, ऐका, आपल्या नवऱ्याची अडचण जाणते ती खरी बायको. अडचणीत आपल्या नवऱ्याची आबरू झाकते, तिला म्हणायचं शहाणी बायको. नाही तर काय काय बायको लय सायको. आता येड्यानं माणसं चार भेटली बाहेर गावची म्हणून नारळी सप्त्याला आलेली जर घरी नेली तर घरात नव्हती साखर, आणि बायकोला ह्यानं घरी गेले ऑर्डर दिली, 5 कप चहा कर. मग आता घरात नाही साखर, ह्यो शहाणा घेऊन आला 5 जणांना, पण साखर नाही तर तिनं मागचं दार उघडायचं, शेजाऱ्याच्यात वाटीवर साखर आणायची, चहा करून आपली आबरू झाकायची का नाही आपल्या प्रपंचाची. पण बाहेरच्या खोलीत येऊन म्हणते, अक्कल आहे का तुम्हाला, माणसं घेऊन येतात घरात काय आहे का नाही बघायचं कोणी, साखर नाही मग माझा काय हात घालू का चहाच्या पातेल्यात. गेली ना आबरू घराची सगळी. वेळ प्रसंग जाणावा, आपल्या घराची आबरू आपण राखावी. सीतेनं डोकं चालव, माझा नवरा अडचणीत आहे. त्या सीता मातेनं काय केलं माहितीये, लक्ष्मणाला सुद्धा कळून दिलं नाही, केवटालाही कळून दिलं नाही. आपल्या नवऱ्याची इज्जत राखण्याकरता, इज्जत जाऊ द्यायची नाही म्हणून, तुम्हाला मी कालच्या कथेत सांगितलं होतं, किती जणांनी ऐकून ध्यानात ठेवलंय बघा. सीतेनेही अलंकार उतरून ठेवले होते, पण प्राणापेक्षा प्रिय असणारी लाल खड्याची मुद्रिका सीतेच्या बोटात कैकेयीनं ठेवून दिली होती, कारण तिचा जीव त्या अंगठीत इतका गुंतलेला होता की प्राणप्रिय अंगुठी असं सीता त्याचं वर्णन करायचे. पण कैकेयीनं ती अंगठी सीता काढून ठेवायला लागली, तेव्हा सांगितलं होतं, हे सीते ती अंगठी नको काढू. काय घेऊन आलाय? वायर 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 यांचा आम्हाला स्वाभिमान वाटतो. ऐका, मध्ये यायचं नाही बाबा असं. मला ह्याने वाजवलेले 2 आवडले तर माझ्या डायरीतले मी जेवढे होते नोटा असे टाकले त्यांच्या अंगावर. तुम्हाला कळलं पण नाही, कोणाला तुमचं लक्ष नव्हतं. इतकं जाहीर नसतो दान धर्म करायचा, जरा गुपचूपपणा पाहिजे त्याच्यात. ती मुद्रिका सीतेकडे शिल्लक होती. ती मुद्रिका आपल्या बोटातून हळूच काढली. लक्ष्मणदादालाही कळून दिलं नाही, केवटाला दिसू दिलं नाही. काय डोकेबाज आहे सीता. आपल्या हातात बोटातून मुद्रिका काढली आणि हळूच रामांच्या हातामध्ये ती मुद्रिका दिली. कोणालाच नाही कळलं. तुम्हाला कळते का बघून? दिली ना मुद्रिका. माझ्याकडे काय बघता, तिकडे बघा, ती दिली सुद्धा मुद्रिका सीतेने. रामांच्या हातात मुद्रिका दिली. रामांचा चेहरा प्रसन्न झाला. म्हणलं बरं झालं, झाकली आपली मंडळीनं आबरू. रामराय पुढे झाले, त्या केवटाला म्हणतात, केवटा, तुझ्या नौकेतून आम्ही प्रवास केल्याचा परिणाम, या ठिकाणी आम्ही तुझ्या नौकेमध्ये प्रवास केलेला आहे. या ठिकाणी आम्ही तुझ्या नौकेमधून प्रवास केलेला आहे. खऱ्या अर्थानं तुला काहीतरी दिलं पाहिजे, अशी पुढाऱ्याची भाषा इलेक्शन पिरियड मध्ये ऐकायला मिळत असेल हे आता. आणि तुला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून ही घे मुद्रिका, ही मुद्रिका घे म्हणून अंगठी त्याच्या हातावर ठेवायला लागले. तर त्या केवटानं हात जोडले. प्रभू, नाही 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 नाही, मला नाही पाहिजे, मुद्रिका नको पाहिजे. सोनं तुमच्याकडून घ्यायला देवा, मी ऐकलंय
कैकईनं सगळे सोन्याचे अलंकार तुमच्या अंगावरचे उतरवून घेतले. कैकई इतका पापी नतद्रष्ट मी दुराचारी नाही, मला नको तुमचं सोनं, नको तुमची मुद्रिका. राम म्हणले अरे पण तो आम्हाला प्रवासाला सहकार्य केलं, त्याचा मोबदला घ्यायला पाहिजे ना. तो केवट म्हणतो देवा हे बघा कसं आहे माहितीये का, तुम्ही भवसागरातून लोकांना तारता आणि मी या नदीतनं लोकांना तारतो 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 आपण काम एकच करतो. तुम्ही भवसागरातून तारता, मी नौकेतून लोकांना पाण्यातून नदीतून तारतो. मग तारतो तारतो एक आपण दोघं एकच काम करतो, तर एक नावी दुसऱ्या नावेकडं पैसा कुठं घेतो. एक नावी दुसऱ्या नाव्याच्या दुकानात गेल्यावर ते दोन्ही नावीच असल्यामुळे दाढी केलं तर ते पैसे देत नाही ना. नाही से नाही नाही लेत अशी भाषा आहे, हे रामायणात आहे बरं का भाषा आहे. नाही से नाही नाही लेत. हो, मी माझ्या तोंडाची नाही भाषा घेत. नाही से नाही नाही लेत असं म्हटलेलं आहे. तो देवा आपण दोघेही तारणार आहोत. राम म्हटले मग काय देऊ तुला, मी काय देऊ तुला. तेव्हा त्यानं गोड अशी मागणी केलेली आहे. देवा द्यायचंच असेल तर सोनं नाणं काही नको, भक्तीचं वरदान या आपल्या साध्या बोळ्या भक्ताला देऊन पुढच्या वाटचालीला जा. देवा मी एक विनंती करतो तुम्हाला, आजपर्यंत देहरूपी माझी नौका तुमच्या कृपेनं भवसागरात आजपर्यंत तरली, पण पुढचं काय सांगावं देवा. माझी लाकडाची नौका जशी पाण्यात तरली तशी देहरूपी नौका भवसागरात तुमच्या कृपेनं तरली, असाच आशीर्वाद मला द्यावा. आणि गोड मागणी त्यानं भगवान परमात्म्याकडे केलेली आहे. भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना. अब तक तो निभाए हो, आगे भी निभा देना, भगवान मेरी नैया. जीवनाला तुमचा जीवनाधार मिळाला, असाच आधार मला कायमस्वरूपी मिळू द्या. या जन्मात तुमचं दर्शन झालंय, कदाचित पुढचा जन्म जर मला एखाद्या वेळेला मोराचा मिळाला ना, मोराचा, तर त्यावेळेला देवा आजच तुमच्याकडे मी विनंती प्रार्थना करून ठेवतोय. मोराचा जन्म जर मला मिळाला ना, तर तुम्ही क्षमा बनून या. क्षमा, क्षमा या शब्दाचा अर्थ काय, काळे कुट्ट ढग आकाशात जमा होतात, गार असा वारा सुटतो आणि काळे कुट्ट ढग जमा झाल्यानंतर गार वारा जेव्हा सुटतो तेव्हा पाऊस आता पडणारच. या वातावरणाला हिंदीमध्ये क्षमा म्हटलेलं आहे. क्षमा. देवाला तो सांगतो, देवा पुढचा जन्म जर मला मोराचा मिळाला तर मला मोराचा जन्म मिळेल तेव्हा तुम्ही क्षमा बनून या आणि मला माझा आनंद द्विगुणित करा देवा. मैं मौन बन के हरदम नचा करूँगा पल में, मैं मौन बन के हरदम नचा करूँगा पल में, तू क्षमा बन के आना.
आलो तो क्षमा बनून या. कदाचित त्याच्या पुढचा जन्म मला एखाद्या वेळेला फुलांचा मिळाला, फुलांचा. फूल बनून मी एखाद्या लताविणीला जर लटकत राहिलो तर आजच तुम्हाला हात जोडून विनंती करतो देवा, जिथं फूल बनून मी लताविणीला लटकत असेल ना, तर तुम्ही स्वतः माळी बनून या, माळी. आणि एखाद्या सुंदर अशा सकाळच्या वेळी तुम्ही बनून या माळी आणि सकाळच्या वेळी 2 बोटांनी अलगद मला सुंदर अशा सकाळच्या वेळेला तुम्ही 2 बोटांनी अलगद मी फुल असणार तेव्हा मला तुम्ही तोडा आणि आपल्या ओटीमध्ये मला जागा द्या. कृतार्थ झाल्यासारखं वाटेल देवा. मैं रंग रंगीली कलिया लटका करूंगी डलिया. मैं रंग रंगीली कलिया लटका करूंगी डलिया. तुम्हारी केवटानं मागितलं. प्रभू रामराय खुश झाले. रामरायांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि भक्तीचं वरदान त्या केवटाला दिलेलं आहे. अशा प्रकारे कृतार्थ जीवन जगला आणि कृतार्थ म्हणजे कर्तव्याला जागा राहून फार मोठं आशीर्वचन रामप्रभूंच्याकडून त्या केवटानं मिळवलं आणि राम आता त्याला आशीर्वाद देऊन पुढच्या वनवासाच्या प्रसंगाला निघून जात आहेत. थांबू द्या. राम लक्ष्मण आणि सीतामाता मधून जा. कौस्तुभ बोक राजा तुझं खाली घे. राजा खाली घे. राम लक्ष्मण सीता माता गोहक राजा केवट. खूप सुंदर झाकी झाली. केवटाची पत्नी सुद्धा खूप सुंदर झाकी झाली. झाकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचे आभार. नगद नारायणांचा त्यांना फार मोठा आशीर्वाद लाभावा आणि झाकी तयारक असणाऱ्या नाईक ताईंना सुद्धा नारायणगडाचा आशीर्वाद चांगला लाभावा. सुंदर झाकी केल्याबद्दल या सगळ्यांचे आभार. एकदा टाळी वाजवून करा बरं. फरशीचं काय मार डोक्यात घालतो का? राहू दे राहू दे राहू दे. चला रामप्रभू चाललेत. रामरायांचं भजन करा थोड्या वेळ. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. हरी राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
गोकुळ महाराज गोकुळ महाराज माझे होते नाराज, स्टेजवर आले आज. जय जय श्रीराम, जय सुमंत प्रधान रिकामा रथ घेऊन अयोध्येकडे आले. गोहकाची परत भेट झाली. गोहकानं नदीतून अश्वांना पलीकडे काढून दिलं होतं. ते घोडे सुद्धा रथाचे रामाविना जायला नकार देत होते. घोडे जणू काय सुमंतांना सांगत होते, रामांशिवाय आम्हाला अयोध्येत नेण्यापेक्षा पाण्यामध्ये बुडवून आम्हाला मारून टाका. कसे तरी रथ नदीच्या पलीकडे काढला. अयोध्येतल्या गावकऱ्यांनी काही पाहिला, रथ आला, रथ आला, रामाचा रथ, रामाचा रथ, राम आला की काय, राम आला का काय म्हणून आशेनं रथाच्या मागे धावत होते. ते घोडे मुके असून जणू काही ते लोकांना सांगू इच्छित होते, रे नकारे धावू, नकारे धावा धाव करू, आम्ही रामाला घेऊन नाही आलो, रिकामा रथ आणलाय आम्ही. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अजून कोपभुवनातच आहेत. दशरथ महाराज तिथं बेशुद्ध आहेत. दशरथांचं डोकं आपल्या मांडीवर कौशल्य मातेनं घेतलेलं आहे. बाहेर सेवकानं आरोळी ठोकली. रथ घेऊन सुमंत आले. कौशल्य मातेनं सुमित्रेला हाक मारली. आपल्या बसलेल्या जागेला सुमित्रेला बसवलं. सुमित्रेनं डोकं दशरथांच्या मांडीवर घेतलं आणि कौशल्य माता बाहेर गेली. आणि रथ येत होता त्या रस्त्याला गेली. ते घोडे कौशल्यकडे बघून सांगत होते, आई नको येऊस, तुझ्या अपेक्षेचा अपेक्षा भंग होईल, आम्ही रिकामा रथ घेऊन आलोय. रथ जवळ आल्यानंतर सुमंतांना कौशल्य मातेनं विचारलं, सुमंत राम आला? सुमंतांनी फक्त मान हलवून नकार दिला. रथ तिथंच उभा केला. सुमंत आत आले आणि दशरथ महाराज जिथं बेशुद्ध पडले होते तिथं आल्यानंतर सुमित्रा माता मोठ्यानं बोलली, सुमंत आलेले आहेत. सुमंत आलेले आहेत म्हणल्यानंतर दशरथ राजांना ग्लानीतून थोडीशी म्हणजे बेशुद्ध होते त्याच्यातून थोडीशी शुद्ध आली आणि उठवून बसवण्याची खूण केली. मग काय केलं? कौशल्य माता पुढे झाली आणि पाठीला आधार देऊन दशरथांना असं टेकून बसवलंय. सुमंत पुढे आहेत. सुमंतांच्याकडे पाहिलं. किलकिले डोळे करून कृष्ण नजरेनं दशरथांनी विचारलं, सुमंता राम आला? सुमंतांनी सांगितलं, नाही आला. अरे राम ज्या अर्थी आला नाही त्या अर्थी लक्ष्मण येणारच नाही, पण तुला मी निक्षून सांगितलं तर सीतेला तरी घेऊन परत ये, तिच्याकडे बघून मी जगेन कसा तरी. सीता आली? सुमंतांनी सांगितलं, पातिव्रत्य धर्माचं कठोर आचरण करणारच म्हणून सीता आलेली नाही. सीता पण आली नाही म्हटल्यानंतर दशरथांनी सांगितलं, बस मी कोणाकरता जगावं आता? आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक त्या मूर्ख पापिनीला त्या कैकेयीकडे बोट दाखवलं, सांगितलं या पापिनीला चांदण्याला मी कुठल्या एका बेसावच क्षणी मी आणखीन वचन देऊन बसलो आणि अयोध्येचा आराम हिनं हराम केला. राम वनवासाला गेला, हिच्यामुळे गेला आणि आता मला जगण्यास स्वारस्यच उरलेलं नाही. बहुतेक रघुकुल वंशाचा अयोध्येचा सूर्य आता अस्ताला जाईल. कौशल्य मातेनं तोंडावर हात धरला आणि दशरथांना म्हणते, अशी अभद्र भाषा बोलू नका. तोंडावर ठेवलेला हात दशरथांनी बाजूला काढला आणि अंगाला थरकाप सुटला दशरथांच्या. आणि दशरथ महाराज म्हणतात, राजा जरी असलो तरी सुमंता तुला, सुमित्रा आणि कौशल्य तुला मी भीक मागतो, एक भीक मागतो तुमच्याकडे, एक मी मागणी करतो. मी मेल्यानंतर या पापिनीचा चांदाणीचा हात माझ्या शरीराला लागला नाही पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करतोय, एक मागणी करतोय, मी याचना करतोय तुमच्या. या पापिनीचा हात माझ्या शरीराला लावू देऊ नका. काही निर्धास्तपणे बिनधास्त उभा आहे कोपऱ्यामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं दशरथांनी, येतो बर का आता, येतो, जीवित कार्य संपलं या भूमंडलातलं माझं.
येतो मी आता येतो, मला आता समोरच्या भिंतीवर चित्र दिसायला लागलेली आहे. कौशल्या सुमित्रा सुमंत बघतात आणि कौशल्या मातेनं विचारलं, समोरच्या भिंतीवर आम्हाला तर काहीच दिसत नाही, तुम्हाला काय दिसायला लागले, कसले चित्र दिसतात? तेव्हा दशरथांनी खिन्न मनानं सांगितलं, तुम्हाला नाही दिसणार, बरोबर आहे, तुम्हाला नाही दिसणार. मला समोरच्या भिंतीवर जी चित्र दिसतात ना, ते सगळं चित्र मला दिसतंय, ते श्रावण बाळाचं मला चित्र दिसतंय. माझं कृत्य आहे ते तुम्हाला नाही दिसणार. येतो बरं, येतो. आणि हात जोडलेल्या दशरथांनी 6 वेळा राम राम शब्दाचा उच्चार केला. राम राम कही राम राम कही राम राम. 6 वेळा उच्चार राम नामाचा केला आणि दशरथांची मान, दशरथांचं डोकं कौशल्याच्या मांडीवर असं आदळलं. दशरथांचा प्राण निघून गेला, मान मांडीवर पडली कौशल्या मातेच्या. दशरथ महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं, गतप्राण झाले दशरथ महाराज. टाहो पडला कौशल्या कैकेयी सुमित्रेने, टाहो पडला. सुमंत बाहेर गेले आणि प्रजेला ही बातमी समजली. कौशल्या मातेनं सुमंतांना बोलावून घेतलं आणि सुमंतांना सांगितलं, वशिष्ठांना नंदीग्रामातून निरोप द्या. वशिष्ठांना बोलावून घेतल्यानंतर वशिष्ठ आले, त्यांनी सगळा प्रकार पाहिला. दशरथ महाराजांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. वशिष्ठांना कौशल्या मातेनं सांगितलं, भरत आणि शत्रुघ्न या दहन क्रियेला, यांची क्रिया उरकायला ती दोन्ही मुलं पाहिजे. हे दोन्ही मुलं परत येतील मला नाही वाटत. पण वशिष्ठांना कौशल्यानं डोकं चालवून सांगितलं, 2 स्वार शिपाई आजोळी पाठवा. भरत आणि शत्रुघ्न ननिहाल म्हणजे आजोळीला आहेत कैकेयी देशामध्ये. शिपायांना पाठवा आणि त्यांना बोलवून घ्या. फक्त बोलावलं एवढंच सांगा, दशरथ महाराज वारले आणि राम वनवासाला गेले हे काहीही बोलायचं नाही त्या 2 बाळांना. अन्यथा या 2 गोष्टींचा परिणाम असा होईल, आणखीन एखाद्या राजकुमाराला अयोध्या मुकल्याशिवाय राहणार नाही. 2 सेवक गेले, भरत शत्रुघ्नांना बोलावून आणखीन घेऊन आणलं. ते दोघंही निरोप दिल्याबरोबर माघारी नेले. त्या सेवकांना विचारत होते, अरे काय काम आहे, एवढं अर्जंट का बोलावलंय, अर्जंट का बोलावलंय? अयोध्येमध्ये प्रवेश झाला तर अयोध्या निस्तेज दिसत होती. भरत आला, शत्रुघ्न म्हणतात, भरतजी एवढी निष्प्राण निस्तेज अयोध्या कधी बघितली नव्हती मी. अयोध्येत काही अघटित तर नसेल घडलेलं ना? भरत म्हणतात, ठीक आहे बघूया, आपण महालामध्ये गेल्यानंतर बघूया. आणि मग भरत आणि शत्रुघ्नाचा प्रवेश घोड्यावरून पाय उतार होऊन कैकेयीच्या महालाकडे चालायला लागलेले असताना ती मंथरा आडवी आली आणि मंथरे बरोबरचा संवाद आहे. मंथरा म्हणते, बाळांनो बरं झालं तुम्ही आला आणि तुमच्यासाठी मी सगळं नीट करून ठेवलं. भरताच्या कपाळाला आठी पडली आणि भरत म्हणला, मंथरे माझ्यासाठी सगळं नीट करून ठेवायला माझ्यासाठी वाकडच काय होतं, माझ्यासाठी वाईट काय होते तेव्हा तू चांगलं करून ठेवलं म्हणतेस. ते मंथरा म्हणते, बाबा नो, अरे तुमच्यासाठी. भरताला म्हणते, बाबा तुझ्या आईची मी दासी आहे, तुझ्यासाठी सगळं केलं मी. रामाला राजा करणार होते पण मी होते ना, मी तुझ्या आईचे कान भरले, मी तुझ्या आईला चांगलं शिकवलं आणि तुझ्या आईचे तुझ्या वडिलांकडे 2 वर होते ना, ते मी मागायला सांगितले. एका वरानं म्हणलं, भरताला नका राजा करू, बाबा रामाला नका राजा करू, भरताला राजा करा. तुझ्यासाठी राजपद मी मागायला लावलं, हो, आणि तुला राजा करा म्हटलं, रामाला वनवासाला पाठवा म्हटलं. गेला ना राम वनवासाला, 5-6 दिवस झाले. आज राम वनवासाला गेला, 6 दिवस झाले. हा, आता एक झालं म्हणा, तुझ्या वडिलांचं निधन झालं. काय सहज बोलत होती राव ते. शत्रुघ्नानं करकर करकर दात खाल्ले, मंथरेच्या जवळ गेले, मंथरेच्या पेकटात अशी लाल